बहुजन विकास आघाडीकडून उमेदवार म्हणून उभा आहे. मी प्रभाग क्रमांक 6 मधून उभा आहे. कार्यकर्ता म्हणजे मी गेली 20 ते 22 वर्ष बहुजन विकास आघाडीची बरोबर काम करत असून गेले 2004 ते 2005 पासून मी ह्या प्रवाहात आहे आणि प्रवाहात असताना मार्गदर्शक अजीव पाटील आणि प्रशांतजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे काम करत आहे. काम करत असताना लोकांच्या ज्या काही अडीअडचणी असतील, समस्या असतील किंवा ऑफिसमध्ये असणाऱ्या कुठल्या ऑफिसमध्ये आल्यानंतर आलेल्या समस्या असतील त्याची आम्हाला जाण आहे आणि मी प्रॅक्टिकली काम करण्यामध्ये स्वतः अग्रेसर आहे आणि मी स्वतः लोकांमध्ये जाऊन मिसळून काम केलेलं आहे आणि त्याचा अनुभव तुम्ही कारगिल नगर मनेलपाडा या विभागात घेऊ शकता किंवा मनेलपाडा रोडवरती विवा जांगीड परिसर आहे, इकडे तुम्ही माझ्या कामाचा अनुभव घेऊ शकता. करत असताना बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम करत असतो आणि काम करत असताना कुठलेही काम असो, कोविडच्या प्रसंगी लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी ज्या वसई तालुक्यासाठी जे काम केलेलं आहे त्या कामाच्या ह्याच्यामध्ये आम्ही वैयक्तिकरित्या एक वैद्यकीय टीम बनवलेली होती. म्हणजे त्याच्यामध्ये डॉक्टर थोरवे यांची एक टीम होती आणि त्यांच्या मार्गदर्शनातून खाली आम्ही प्रत्येक ठिकाणी जिकडे ऑक्सिजनचा पुरवठा असायला लागेल, ऑक्सिजन सिलेंडर लागतील किंवा इतर गोष्टी लागतील ह्याचा आम्ही पुरवठा करत होतो. म्हणजे अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्या लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या माध्यमातून झालेल्या आहेत. जीवदानी ट्रस्टच्या माध्यमातून श्री पंकजी ठाकूर यांच्या माध्यमातून खिचडीचे वाटप प्रत्येक ठिकाणी जिकडे जेवणचा तुटवडा झालेला तिकडे खिचडीचे वाटप आम्ही करत होतो. अन्नधान्य रेशनच्या दुकानावरती अन्नधान्याचं वाटप होतं. त्याच्यामध्ये त्याचे जे काही चार्जेस होते, पैसे होते ते लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी स्वतःच्या खिशातून भरलेले होते लास्ट टाईम आणि लोकांना अन्नधान्य फुकट मिळावं ही त्यांची भावना होती आणि त्यांच्या ह्या भावनेतून आम्ही काम करत होतो. मला अनुभव चांगलाच आहे कारण मी गेली 20-22 वर्ष काम करतच आहे आणि काम करत असताना तळागाळात काम करतोय. पाण्याची लाईन असो, कचऱ्याचा विषय लोकांचा कसा तुम्हाला अनुभव येतोय, लोकांनी काय अनुभव हा चांगलाच आहे कारण ऑलरेडी आम्ही प्रॅक्टिकली स्वतः कामच करत होतो. त्यामुळे तिकडे गेल्यानंतर त्यांना आपल्या घरातला एखादा माणूस आलाय आणि तो उभा आहे अशा प्रकारची भावना आहे आणि अशा प्रकारची भावना असल्या कारणाने स्वतःहून म्हणजे प्रत्येक ठिकाणी आरती केली जाते. ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या ठिकाणी माझे जिकडेपासून जे कनेक्शन्स आहेत तिकडे सगळी लोक आवर्जून उपस्थित राहतात आणि मला मदत करतात. आता मध्ये आमचा घर टू घर प्रचार चालू आहे. म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाऊन आम्ही आमची ओळख देत आहेत. ज्या ठिकाणी आमची ओळख नसेल त्या ठिकाणी काही लोकांना आम्ही ओळख देत असतो की बाबा असं आहे आणि अशी कामं आपण केलेली आहेत. मग त्यांच्या सोसायटी पदाधिकारी असो, सेक्रेटरी अध्यक्ष असो, त्यांना ती ओळख देत असतो आणि त्यांच्या माध्यमातून आमचा आता हा प्रचार बऱ्यापैकी चालू आहे. ऑलरेडी युवा आमदार, माजी आमदार शिरीष ठाकूर यांच्या माध्यमातून आम्ही इथे एक यूथसाठी एक क्रीडांगण बनवलेलंच आहे, म्हणजे झालेलंच आहे. त्यांच्या फंडातून आम्ही विवा जांगीड परिसरामध्ये 8 ते 9 एकरचं एक क्रीडांगण आहे. ते त्यांच्या माध्यमातून त्याला वॉल कंपाऊंड करून त्याची भरणी करून ते क्रीडांगण आता म्हणजे मुलांसाठी आहे, मुलींसाठी ऑलरेडी हँडओव्हर झालेलं आहे, वर्ग केलेला आहे. तशाच पद्धतीने संतनगर येथे आम्ही एक क्रीडांगणचं एक हे करणार आहोत आणि डॉनबॉस्को चर्चच्या मागील जिकडे एक रिझर्वेशन्स आहेत प्लेग्राऊंड आणि गार्डनचं, तिथे आमचा एक चांगला प्रकारचा गार्डन करण्याचा आमचा मानस आहे. दुसरी राहिली की MECBची जी आमच्या इकडे येणारी जी वीज आहे ती लाईटचा प्रॉब्लेम नेहमी इथे येत असतो. तर त्याच्यासाठी अजीव पाटील आणि प्रशांत राऊत साहेबांच्या माध्यमातून गेल्या 6 महिन्यापूर्वीच एक मोर्चा काढला होता MECBवरती आणि त्या MECBच्या मोर्चावरती नंतर लोकनेते हितेंद्र ठाकूरांनी फोन करून तिकडनं त्यांचे अधिकारी वर्ग सगळ्या इथे आले होते आणि तिकडे त्यांना एक आम्ही त्यांच्या माध्यमातून जागा दाखवली होती आपल्या डीमार्टच्या मागच्या साईडला. तर तिकडे एक ती जागा आहे, तिकडे स्विचिंग स्टेशन किंवा सब स्टेशन बनवण्याचा आमचा मानस आहे आणि ते येत्या 5 वर्षात करण्याचा आमचा मानस आहे. रस्ते, कॉन्क्रीट रस्ते, गटारं, चांगल्या नाले आणि ह्या सगळ्या गोष्टींबरोबरच पाण्याच्या मोठ्या लाईनच्या व्यास असलेल्या लाईन्स असतील त्या आणि ह्या सगळ्या गोष्टींबरोबर म्हणजे इन फ्युचर्समध्ये होणाऱ्या आमच्याकडे जे ह्याची केंद्र आहेत, आपल्या प्राथमिक उपचार केंद्र आहेत त्याच्यासाठी पण आम्ही वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. मी मतदारांना आवाहन करेल की सकाळपासून 7:30 वाजल्यापासून मतदानाची सुरुवात होणार आहे. तर सकाळच्याच फेजमध्ये आपण जर मतदानाला आलं
तर जेवढा जास्तीत जास्त टक्का आपल्याला मतदान करता येईल. आणि मतदानांनी कसं आहे की दुपारनंतर किंवा ज्या शाळेच्या वेळा असतात त्याच्यानंतर जर एखादी किंवा क्लासच्या वेळा असतात त्याच्यामध्ये न येता सकाळीच येऊन जास्तीत जास्त मतदान केलं तर खूप बरं होईल. आणि मतदारांनी मी स्वतः प्रभाग क्रमांक 6 मधून ऋषिका पाटील, 6 मधून संगीता बेरे, 6 मधून विनोद पाटील आणि 6 मधून मी स्वतः स्वप्नील पाटील बाळा तुमच्यासाठी उभा असणार आहे. आणि निशाणी माझी शिट्टी असणार आहे. तर शिट्टीवर मतदान करून आम्हाला मतदान करायचं आहे. आणि आमची निशाणी आहे शिट्टी 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 शिट्टी. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. लक्षात ठेवा, कोणत्याही आमिषाला बळी पडू नका आणि सिटीला मतदान करा. सिटी हीच निशाणी बहुजन विकास आघाडीची. काजू अपार्टमेंट आणि लक्ष्मी निवास आपल्या पेटीस कार्यसेवा माजी नगरसेवक